श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींची श्री रामानंद बिडकर यांना थप्पड. ही श्री गुरुचरित्रामधील एक परमपवित्र कथा. मित्रांनो, गुरुचरित्रामधील कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री रामानंद बिडकर हे सराफीचा व जडीबुटीचा धंदा करून पुणे येथे राहत असत. त्यांनी पुढे किमयेचेही ज्ञान करून घेऊन आपला चरितार्थ ते उत्तम रीतीने करीत होते. एकदा त्यांची व एका साधूची भेट झाली. पुढे त्यांचे जाणे येणे सुरू झाले. त्या साधूकडून मिळणारे नुसतेच शब्दज्ञान त्यांना नको होते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. सर्व मंडळींच्या उपदेशानुसार त्यांना वैराग्य पाहिजे, त्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे असे सगळेजण म्हणत. आपण ऐश आराम करावा, आपण परमार्थाला लायक नाही असा सर्व मंडळींनी बिडकरांवर स्पष्ट शेरा मारला. ती गोष्ट बिडकरांच्या अंतःकरणाला लागली. आपण याच मंडळींकडून लायक म्हणून घेऊ अशी त्यांनी त्या दिवशीच प्रतिज्ञा केली. ते दृढ निश्चयी व करारी होते. कोणीही अमुक गोष्ट होणार नाही म्हटले म्हणजे त्यांना चीड येत असे व ती गोष्ट करून दाखविल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. आपण प्रतिज्ञा केली व बोलून चुकलो, पण ते घडावे कसे असा विचार करून शेवटी आपले आराध्य दैवत वायुसूत मारुती रायांची उपासना, पूजा अर्चा, हनुमान कवचाचे पठण, उपोषणे सुरू केली व रात्रंदिवस त्यांनी ध्यास घेतला की आपली प्रतिज्ञा मारुती रायाच पुरी करील. अशा रीतीने काही दिवस गेल्यावर अक्कलकोटच्या श्री स्वामींच्या दर्शनास जावे असा त्यांना दृष्टांत झाला व बिडकरांनी एकदम अक्कलकोटचा रस्ता धरला. तेथे गेल्यावर श्री स्वामी महाराज राजवाड्यात आहेत व तेथून ते लवकर परत येणार नाहीत असे त्यांना कळले. श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण न करण्याचा त्यांनी निश्चय केला. 2 दिवसानंतरच श्री स्वामी राजवाड्यातून बाहेर आले. त्यांनी लागलीच स्नान करून पोशाख केला व श्रीफळ, फुले, उदबत्ती वगैरे घेऊन ते श्री स्वामींच्या दर्शनास गेले. पूजा करून श्री स्वामींच्या बिडकर प्रथम पाया पडले. तेव्हा कायकू पाया पडते असे महाराज म्हणाले. पाया मजबूत पाहिजे असे बिडकरांनी उत्तर दिले. तेव्हा श्री स्वामी बोट दाखवून म्हणाले, उदर देख, उदर देख असे म्हणत त्यांनी बिडकरांना खुंटीला अडकवलेले हरणाचे कातडे दाखविले. ते कातडे पाहून त्यावर बसून योग अभ्यास करावा असे महाराजांना सूचित करावयाचे आहे असे त्यांनी जाणले. परंतु महाराजांचा हेतू
नक्की काय हे त्यांना समजेना. म्हणून बिडकर म्हणाले, मी अज्ञानी आहे. असे म्हणताच काय का अज्ञान असे म्हणत महाराज रागवले व शिव्या देण्यास सुरुवात केली. शंकर बैठा, विष्णू बैठा, हनुमान बैठा असे बोलण्यास सुरुवात केली. लिंग तो शंकर पूजता है, ओ कुछ अज्ञान है की सज्ञान है, असे बिडकर म्हणाले. त्यानंतर महाराज क्रोधायमान झाले व पूर्वीपेक्षा मोठ्याने शिव्या देणे सुरू झाले. हे पाहून सुंदराबाई व चोळप्पा जवळच बसले होते. त्यांनी येऊन बिडकरांस दूर करून, आपण गृहस्थाश्रमी आहात, श्री स्वामींचा कोप झाला तर आपले सर्वस्वी नुकसान होईल असे त्यांना सांगितले. परंतु बिडकर बाजूस होईनात. शेवटी शिव्या देणे बंद करून श्री स्वामी म्हणाले, अभी यहाँ से चले जाओ, तुम्हारा काम हो गया है. असे म्हणताच बिडकर तेथून निघाले व पुण्यास गेले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाने बिडकरांच्या वृत्तीत एकदम फरक पडला व श्री गुरुराय माऊली म्हणण्याचा त्यांना एकसारखा चाळा लागला. अशा रीतीने 1 वर्षापर्यंत भजनात रंगून गेल्यानंतर दुसऱ्या वर्षी माघ शुद्ध पौर्णिमेस ते पुन्हा श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट येथे आले. तेव्हा महाराज म्हणाले, अंबे का पाठ लगा है, पूरा हो गया तो कम हो जाएगा. इतकेच बोलून ते गप्प झाले व दर्शन घेऊन बिडकर परत पुणे येथे आले. बिडकरांनी परत पूर्वीचा क्रम चालू ठेवला व नंतर परत 1 वर्षाने माघ शुद्ध पौर्णिमेस ते श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे आले. या खेपेस श्री स्वामींचा उपदेश होईपर्यंत सेवेला तेथे राहण्याचा त्यांनी निश्चय केला. त्या रात्री महाराजांचे पाद संवाहन त्यांनी सुरू केले. पहाट झाली तरी स्वामींनी पुरे असे म्हटले नाही. इतकेच नाही तर महाराजांचे पाद संवाहन चालू असताना एकाएकी श्री स्वामींच्या 2 गुडघ्यांमधून एक नाग बाहेर पडला आणि फणा वर करून समोर उभा राहिला आणि बिडकरांच्या अंगावर फुत्कार करू लागला. बिडकरांनी न घाबरता त्यांचे काम त्यांनी चालू ठेवले. बिडकर पाय सोडत नाहीत असे पाहून महाराज एकदम उठून बसले व रागाने म्हणाले, तू बडा राक्षस जिंद है. तेव्हा मात्र बिडकर घाबरले. त्यावेळी कर्णाचे उदाहरण त्यांच्या लक्षात आले व आपणास शाप मिळतो की काय अशी धास्ती त्यांच्या मनात उत्पन्न झाली. परंतु तसे काही न होता त्यावेळी बिडकरांस उपदेश झाला, जिंद राक्षस निकल जाव यहाँ से. असे म्हणून त्या झपाट्यात श्री स्वामी रायांनी बिडकरांस एक थप्पड मारली. त्या सरशी एक गुंगी येऊन ते खाली पडले. इतक्यात एक संन्यासी तेथे लहानपणापासून हठ योग शिकण्याकरता राहिले होते. ते स्वामींची हुक्क्याची वेळ झाली म्हणून आले व महाराजांना हुक्का देऊन बिडकरांना आपल्या राहत्या ठिकाणी घेऊन गेले. पुढे दुसऱ्या दिवशी बिडकर शुद्धीवर आले. त्यावेळचा त्यांचा आनंद अवर्णनीय होता.
बीडकर आनंदित मुद्रेने पुन्हा दर्शनास गेले असता अभी क्या तेरे बाप का देना लेना है, सेवा बनाव अशी श्री स्वामींनी आज्ञा दिली आणि 1 सहस्र भोजन घालण्याची आज्ञाही महाराजांनी त्यांना दिली. तिसऱ्या खेपेस बीडकर एक अत्तराची मोठी पेटी घेऊन कर्डूवाडी स्टेशनपर्यंत गेले व तेथून घोड्यावर बसून अक्कलकोटला जाण्यास निघाले. वाटेत घोडा बुजून घोड्याने धाव घेतली व अत्तराची पेटी जी बांधलेली होती ती दोरीसकट खाली पडली आणि घोड्याबरोबर आपटत फुटत गेली. हे पाहून बीडकरांना वाईट वाटले, परंतु ते तसेच श्री स्वामींच्या दर्शनाला गेले. काय करावे हे त्यांना समजेना. अक्कलकोटला पोहोचल्यावर जवळ पैसा नव्हता. सहस्र भोजन कसे घालावे याची त्यांना काळजी पडली. पुढे श्री स्वामी कृपेमुळे त्यांना राजाचे कारभारी यांकडून मदत मिळाली. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तेथे सहस्र भोजन घातले. फुटलेल्या कुप्यांतून अत्तर काढून राजास अष्टगंध तयार करून दिले. ब्राह्मणांना भोजन दक्षिणा मात्र स्वतः जवळील पैशाने दिली. भोजन आटोपल्यावर श्री स्वामी म्हणाले, हमारे को भोजन तो दिया लेकिन दक्षिणा नहीं दिया. पुढे म्हणाले, अभी दक्षिणा देना. त्यानंतर बीडकरांकडे पाहून म्हणाले, बच्चा अभी कितनी गुरु दक्षिणा देगा, बहुत देगा. असे श्री स्वामी म्हणाले असता आज्ञाप्रमाण असे म्हणून बीडकराने होकार दिला. त्या होकारावरच न थांबता श्री स्वामी म्हणाले, अभी झूठ क्या बोलते हैं, तेरे से दक्षिणा नहीं दी जाएगी, देना तो वचन दे दो. असे म्हणून महाराजांनी हात पुढे केला व बीडकरांपासून हातावर 3दा वचन घेतले. संपत्तीचा झरा बंद होईल असे बीडकरांस वाटले नव्हते, म्हणून त्यांनी महाराजांना विचारले, काय आज्ञा आहे. महाराज त्यावर म्हणतात, तू जो जडीबुटीचा अथवा किमयेचा उद्योग करतोस तो आजपासून बंद, पुढे करू नये. अशी गुरुदक्षिणा महाराजांनी मागितली. तेव्हा त्यांनी ती दिली. ज्यावर आपण आजवर चैन केली, मान मान्यता उपभोग मिळविले, तो संपत्तीचा झराच एकदम बंद पडला. हा त्यांच्या मनाला मोठा धक्काच होता. श्री समर्थांवरील प्रेमापोटी त्यांनी सर्व धंदे बंद केले. गुरु आज्ञा म्हणून त्यांनी स्वामींस वचन दिले व मी आपले शिष्य तयार करीन असे म्हणाले. त्यावर झाला तर करावे असे महाराजांनी उत्तर दिले. श्री स्वामींना गुरुदक्षिणा दिली खरी, पण त्यांच्याकरिता शिष्य तयार करण्यात बीडकरांना विशेष यश आले नाही, म्हणून पुढे ते या भानगडीत पडले नाहीत. परमार्थ विद्याही मी दुसऱ्यांना शिकवेन असे एकदा बीडकर म्हणाले असता राम्या भूक लागल्याशिवाय जेवू लागले असता चीज होणार नाही, अन्नाचा चिवडा होईल असे श्री स्वामी महाराज म्हणतात. त्यावर भुकेल्याला कोणीही देईल असे बीडकरांनी उत्तर दिले व बीडकर पुण्यास निघून गेले. बीडकर 4थ्या खेपेस श्री स्वामींच्या दर्शनास गेले असता तू पुन्हा अक्कलकोटला येऊ नये, नर्मदा प्रदक्षिणा करावी,
अशी श्री स्वामी रायांची स्पष्ट आज्ञा झाली. त्यानंतर पुन्हा बीडकर अक्कलकोटला गेले नाहीत. पुढे महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ते नर्मदा प्रदक्षिणा करण्यास निघाले. परंतु सर्व यात्री जातात त्या मार्गाने न जाता त्यांनी आडमार्गाने रानातून वाट काढली. प्रथम ते ओंकारेश्वरास गेले. तेथून साधू व बुवा यांना भेटून एका रानात शिरले. रात्री वनातून जाताना त्यांनी धुनी पेटवून ते थोडी विश्रांती घेण्यास बसले. तेव्हा त्यांना एक मोठा वाघ दिसला. त्याचा उग्र चेहरा व विजेसारखे चमकणारे डोळे पाहून बीडकर घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला. तरी न डगमगता त्यांनी वाघाच्या डोळ्यास डोळा भिडविला. तेव्हा वाघ बिथरला व ओरडून त्याने अंगावर धावून येण्याचा आव आणला. तेव्हा बीडकरांनी श्री स्वामींचा धावा सुरू केला. शेवटी धुनीवरून उडी मारून डरकाळ्या फोडीत वाघ निघून गेला. त्या क्षणी श्री समर्थांची आठवण येऊन बीडकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपण आज धन्य झालो असा आत्मविश्वास उत्पन्न होऊन निर्भयतेने त्यांनी ती रात्र तेथेच पडून काढली. पुढे तसेच आडमार्गाने चालत असता एका भिल्लाने त्यांना मोठ्या अजगराचे तडाख्यातून वाचविले. पुढे एका संध्याकाळी गावचा रस्ता त्यांना सापडेना. तेव्हा एक लांडगा त्यांच्या मागे लागून त्यांना गावाजवळ सोडून पळून गेला. तर एके दिवशी नर्मदा माईंनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. बीडकर महेश्वर गावी असता श्री स्वामी महाराजांच्या निर्वाणाची बातमी त्यांना कळली. ती बातमी ऐकताच दिवसभर बीडकर फार अस्वस्थ होते. त्या दिवशी श्री स्वामी रायांनी बीडकरांस स्वप्नात दर्शन देऊन मी देह सोडला तरी गेलो नाही, जिवंत आहे असे सांगून ओंकारास म्हणजे जेथून प्रदक्षिणा सुरू केली तेथेच पूर्ण करावी अशी आज्ञा केली. तेथून पंथा म्हणून महेश्वरापासून 3-4 मैलांवर ओंकारेश्वराजवळ एक गाव आहे. तेथे त्यांनी मुक्काम केला व नर्मदा ओलांडून ओंकारेश्वरी आले. पुष्कळ दिवसांत त्यांची खुशाली समजली नाही म्हणून त्यांचे कुटुंब त्यांच्या शोधार्थ निघाले होते. प्रत्येक टप्प्यावर त्यांची चौकशी करीत होते. पुढे ओंकारेश्वरी बीडकर आले आहेत हे त्यांना समजले. तेव्हा ब्रह्मचार्यांच्या मठात बीडकरांची व त्यांच्या घरच्या लोकांची भेट झाली. त्यानंतर बीडकर सहकुटुंब पुण्यास परत आले. आपला नित्य कार्यक्रम तेथे त्यांनी सुरू केला. पुष्कळ शिष्यगण तयार केले. पुण्याला मठाची स्थापना केली. पुढे काही शारीरिक दुखण्याने ते आजारी पडले व त्यांचे 1 एप्रिल 1913 रोजी पुण्यात निधन झाले. संत जाणती सत्य भाषा त्यांचे तुम्ही होता, ते बदलती तुम्हा हातांती चक्ररेषा. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील हा परमपवित्र अध्याय संपन्न झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.